बाळूमामांनी सुद्धा या जीवनामध्ये वारी केली. बाळूमामा नित्यनेमाने वारीला जायचे, पण बाळूमामाची वारी ही आषाढी आणि कार्तिकीला नव्हती. बाळूमामा आश्विन वद्य एकादशीला नित्यनेमाने दरवर्षी वारीला जायचे, दरवर्षी पंढरीची वारी करायची. आणि बाळूमामा हे रुद्राचा अवतार आहे, शिवाचा अवतार आहे. पहिला आद्य वारकरी शिव, पार्वती, नंदी, कार्तिकीय, गणपती बाप्पा यासहित शिवफळा शंकराने पहिली पंढरीची वारी केली. म्हणून पंढरीचा पहिला वारकरी, आद्य वारकरी शिवशंकराला म्हणतात. आणि मायबाप मामा सुद्धा म्हणायचे, अरे तो काशीचा विश्वेश्वर म्हणजे मी आहे, तो वृंदावनचा गोपाळ कृष्ण सुद्धा मी आहे. बाळूमामा शिवशंकराचे अवतार आहेत. बाळूमामा आणि शिवशंकर हे काय वेगळे नाहीत? आहेत का वेगळे? नाहीत. मला सांगायचं इतकंच, बाळूमामा सुद्धा नित्यनेमाने वारी करायची. आणि पंढरीच्या वारीसारखं सुख या जगाच्या पाठीवरती नाही मायबाप. अरे एखादी पोरगी एखाद्या स्टेजवरती नाचताना पाहिली तर माणसं वेगळ्या नजरेनं पाहतात. एखादी पोरगी भर रस्त्यात नाचताना पाहिली तर माणसं वेगळ्या नजरेनं पाहतात. पण तीच पोरगी पंढरीच्या वारीच्या वाटेवरती नाचताना पाहिली, पंढरीच्या वाटेवरती फुगडी खेळताना पाहिली तर लाखो वारकरी, लाखो माणसं त्या लेकीच्या पाया पडतात. ही वारीची ताकद आहे. घरात प्रपंचात माणसाला किंमत नसते. किती माणसानं प्रपंचाकरता काही केलं तरी त्याच्या मागचा आना कधी सुटत नाही. आणि त्याचा दररोज सत्कार शब्द सुमनांनी केल्याशिवाय तुम्ही राहत नाही. प्रपंचात माणसाला किती किंमत आहे हे माणसालाच माहीत आहे. पण प्रपंचातून थोडासा वेळ काढून तुम्ही वारीला गेला ना, तर वारीला गेल्यानंतर माणसाला फार मोठी किंमत आहे. वारीत लहान नसतो, थोर नसतो, मोठा नसतो, बारीक नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो. वारीत येणाऱ्या प्रत्येक माणसाला माऊली म्हटलं जातं. आणि जगाच्या पाठीवरती अरे माणूस घरी कसाही वागत असला, गावात कसाही वागत असला, किती दुर्जन असला, किती रागीट असला, किती अहंकारी असला, तरी सुद्धा त्याला वारीत गेल्यानंतर माऊली म्हटलं जातं. यापेक्षा अजून कोणता शब्द त्या माणसाकरता असावा? त्या माणसाच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही मायबाप. म्हणून जीवनात जन्माला येऊन तुम्ही एकदा तरी वारी केली पाहिजे. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. हे दिनाचा सोयारा पांडुरंगा, दिनाचा सोयारा पांडुरंगा, दिनाचा सोयारा पांडुरंगा, दिनाचा सोयारा पांडुरंगा, दिनाचा सोयारा पांडुरंगा. वाट पाहे उभा भेटीची आवडी आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. मायबाप हो, जीवनात येऊन तुम्ही आम्ही एकदा वारी केलीच पाहिजे. बाळूमामांनी सुद्धा या जीवनामध्ये वारी केली. बाळूमामा नित्यनेमाने वारीला जायचे, पण बाळूमामाची वारी ही आषाढी आणि कार्तिकीला नव्हती. बाळूमामा आश्विन वद्य एकादशीला नित्यनेमाने दरवर्षी वारीला जायचे, दरवर्षी पंढरीची वारी करायचे. आणि बाळूमामा हे रुद्राचा अवतार आहे, शिवाचा अवतार आहे. पहिला आद्य वारकरी शिव, पार्वती, नंदी, कार्तिकीय, गणपती बाप्पा यासहित शिवफळा शंकराने
पहिली पंढरीची वारी केली म्हणून पंढरीचा पहिला वारकरी आद्य वारकरी शिवशंकराला म्हणतात. आणि मायबाप मामा सुद्धा म्हणायचे, अरे तो काशीचा विश्वेश्वर म्हणजे म्या हाय, तो वृंदावनचा गोपाळ कृष्ण सुद्धा म्या हाय. बाळूमामा शिवशंकराचे अवतार आहेत. बाळूमामा आणि शिवशंकर हे काय वेगळे नाहीत? आहेत का वेगळे? नाहीत. मला सांगायचं इतकंच, बाळूमामा सुद्धा नित्यनेमाने वारी करायची. पण बाळूमामांची वारी आश्विन वद्य एकादशीला असायची. आणि आश्विन वद्य एकादशीला वारी करत असताना धुळाप्पा पुजारी भोसले सरकार, जयराम पाटील, बाळूमामांचे सर्व सवंगडी पंढरपुरात जाऊन पोहोचले. आणि पंढरपुरात जाऊन पोहोचल्यानंतर नारायण बडवे या ब्राह्मणांतर्फे बाळूमामांनी विठुरायाचा अभिषेक केला. आणि विठुरायाचा अभिषेक केल्यानंतर तिथून बाळूमामा गाभाऱ्यातून बाहेर पडताच विठुरायाचा त्या काळचा पुजारी, त्याचं नाव रामभाव उत्पात, हा रामभाव उत्पात नावाचा पुजारी धावत धावत पळत पळत आला. मामांच्या चरणाशी लीन झाला. मामांच्या चरणावरती गडा गडा लोळू लागला. आजूबाजूच्या भाविक भक्तांना समजेना झालं, अरे रामभाव उत्पात नावाचा विठुरायाचा मुख्य पुजारी आजपर्यंत कधी कुणाच्या चरणावरती नतमस्तक झाला नाही. झाला नतमस्तक तो फक्त आणि फक्त परमात्मा पांडुरंगाच्या चरणावरती हा रामभाव उत्पात विठुरायाचा पुजारी, या खांद्यावरती घोंगडं, डोईवरती फेटा बांधणाऱ्या, एका हातात काठी घेतलेल्या, कपाळावरती भंडारा लावणाऱ्या एका धनगराच्या पायावरती लोळण घेतोय. सगळी माणसं आश्चर्यचकित व्हायला लागली, पाहायला लागली. आणि रामभाव उत्पात लोळण घ्यायचं काय थांबत नव्हता. एका पुजाऱ्यानं रामभाव उत्पाताला उठवलं. रामभाव उत्पात जागा झाला. रामभाव उत्पात मनातली मनात खजील होऊन विचार करायला लागला. आणि मामांना सुद्धा म्हणायला लागला, मामा मी पंढरीच्या विठुरायाच्या चरणाशिवाय कोणाच्याही चरणाशी आजपर्यंत नतमस्तक झालो नाही. पण आज तुमच्या चरणाशी मी नतमस्तक का झालो, कसा झालो, माझं मलाच कळत नाही. मामा मला वाटतंय हा रामभाव उत्पात आजपर्यंत कोणाच्याही चरणाशी नतमस्तक झाला नाही, फक्त विठुरायाच्या चरणाशी नतमस्तक झाला. मामा मला वाटतंय तुम्ही विठुरायाचा आहात, तुम्ही विठुरायाचा आहात, म्हणून मला तुमच्यात विठुराया दिसला, म्हणून तुमच्या चरणाशी मी नतमस्तक झालो, तुमच्या चरणाशी मी लोळण घेतली. आणि मग मायबाप चंद्रभागेच्या वाळवंटावरती उभा असणाऱ्या परमात्मा पांडुरंगाला सुद्धा या होंड्या माळावरती बोलवणारा संत म्हणजे बाळूमामा आहेत. विठ्ठल विठ्ठल. मामांचं दैवी रूप, मामांची दैवी शक्ती आपाप लोकांना या काही गोष्टींमुळे, या काही चमत्कारांमुळे कळायला लागली, समजायला लागली. तिथून पुढं मामा गोपाळपुरात गेले. पंढरपुरात गेल्यानंतर गोपाळपूर आहे का नाही वारकरी? गोपाळपुरात गेल्यानंतर एक 80 ते 85 वर्षाची म्हातारी आजी आली. मामांच्या चरणावरती गडागडा लोळू लागली. तिथं आजूबाजूला असणाऱ्या भावी भक्तांना प्रश्न पडू लागला, अरे एका खांद्यावरती काट्याने घोंगडे घेतल्या माणसाच्या चरणावरती जी आजीबाई कधीही कोणाच्या चरणावरती नतमस्तक होत नाही, का लोळते? आणि आजीबाई लोळून उठून उभा राहिली. मामा ओरडले, ए थेरडे, अगं कोण आहेस तो, का लोळती माझ्या चरणाशी? तिनं लांब व्हावं, मामांचं दैवी रूप लोकांना कळू नये म्हणून मामा ओरडले. तेव्हा म्हातारी उठली. म्हातारी म्हटली, अरे त्या द्वापार युगातला श्रीकृष्ण म्हणजे तू आहेस. त्यावेळेस तुला बांधण्याचा लय प्रयत्न केला, पण नाही बांधता आला, म्हणून आता सापडला. आणि मामांनी त्यावेळेस त्या म्हातारी आजीच्या म्हातारपणाला लागणारा सर्व खर्च देण्याची जबाबदारी मामांनी स्वीकारली. जोपर्यंत ती म्हातारी आजी जिवंत होती तोपर्यंत मामांच्या या सेवेतून सर्व खर्च म्हातारी आजीचा जात होता. ही मामांची कृपा होती. विठ्ठल
मामा भक्तीचा भोकेला देव, मामा सेवेचा भोकेला देव आहे. मामाच्या दरबारात तुम्ही आलात ना, तर मामाच्या दरबारात काही गोष्टींना फार महत्त्व आहे. पहिलं मामाच्या दरबारात महत्त्व कोणत्या गोष्टीला असेल तर ती सेवा आहे. आणि सेवा कोणती असेल तर मेंढी माऊलीची सेवा आहे. मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी, माणूस जैसा गुणी कान ठेवी. अरे मामाचं मेंढी माऊलीवरती अफाट प्रेम होतं. एखाद्या माणसानं मेंढी माऊलीच्या पाठीवरती मारलं तर मेंढी माऊलीच्या पाठीवरती नाही, त्या बाळूमामाच्या पाठीवरती वळ उठायचं इतकं प्रेम मेंढी माऊलीवरती मामानं केलं होतं. अरे मेंढी माऊली म्हणजे मामाचं लेकरू होतं. मेंढी माऊली म्हणजे मामाचा जीव की प्राण होता. एखादी मेंढी माऊली आजारी पडली तर मामा तिला स्वतःच्या कुशीत घेऊन झोपायचे. एखाद्या मायबापाचं लेकरू आजारी पडलं तर मायबाप त्याला स्वतःच्या कुशीत घेऊन झोपतो. त्याचप्रमाणे मामासुद्धा मेंढी माऊलीला स्वतःच्या कुशीत घेऊन झोपायचे. अरे मुख्या प्राण्यावरती दया करणारा जगाच्या पाठीवरचा संत म्हणजे बाळूमामा आहेत. म्हणून मामा म्हणतात, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची 6 महिने सेवा करेल ना, त्याच्या घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य दूर केल्याशिवाय जगात नाव सांगणार नाही. पाहू तुम्हाला माझ्या मेंढी माऊलीला चारा देता आला तर चारा द्या, पण चुकूनही माझ्या मेंढी माऊलीला मेंढक्या बांधवाला कोणी मारा देऊ नका. अरे तुमचं पसाभर खाल्लं तर तुमचं पोतभर देण्याची ताकद, पोतभर देण्याची ताकद या पाळू धनगराच्या मनगडात आहे. पण चुकूनही अरे चारा खाल्ल्यानंतर माझ्या मेंढी माऊलीला मारा देऊ नका. दिलाच मारा तुम्ही माझ्या मेंढी माऊलीला तर मारणाऱ्याचा हात 6 महिन्याच्या आत काढल्याशिवाय जगात नाव सांगणार नाही. बाळू मामा आहे. बाळूमामांचं वाक्य मायबाप म्हणून मेंढी माऊलीची सेवा करा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. मामाच्या दरबारात दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे भंडारा. भंडाऱ्याची ताकद मायबाप अपाट आहे. भंडाऱ्याचे 2 प्रकार आहेत. एक, मामांच्या दरबारात जो भाताचा कण्या शिजतात, जो महाप्रसाद आहे त्याला भंडारा म्हटलं जातं. प्रत्येक भंडारी अमावस्येला तो भंडारा उत्सव आम्ही भरवीत असतो. आणि 2, तुमच्या कपाळावरती लावलेला भंडारा. मामाच्या दरबारातून कपाळावरती भंडारा न लावता निघून जाणं हे सुद्धा दुर्भाग्याचं लक्षण आहे. भंडाळा कपाळी हाती घेऊन या काठी राखितो मेंढर, बाळू मामाच्या साठी राखितो मेंढर, बाळू मामाच्या साठी. भंडारा कपाळी हाती गोंधळ काठी, भंडारा कपाळी गोंधळ काठी राखितो मेंढर, बाळू मामाच्या साठी राखितो मेंढर, बाळू मामाच्या साठी बाळू मामाच्या साठी. मामाचा बेटा हे गुलाबी मामाचा बेटा, हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी मामाचा बेटा. हाती काठी घोंगड पाठी धनगर मोठा, हाती काठी घोंगड पाठी धनगर मोठा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हाती काठी घोंगड पाठी, हाती काठी घोंगड पाठी धनगर मोठा. बोला बोला बोलाच्या नावानं हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. काशीचा ईश्वेश्वर शंभूचा अवतार, राजवानी डोंगरात राखितो मेंढर, राजवानी डोंगरात राखितो मेंढर, राजवानी डोंगरात राखितो मेंढर. बाळू मामा काढतो या पायाचा काटा. हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. तुम्ही सगळ्यांना कटका दिसती पांढर, दिसती पांढरा बाळू मामाची मेंढर, दिसत पांढरा बाळू मामाची मेंढर, दिसत पांढरा बाळू मामाची मेंढर. या डोंगर वनात कस काय सरती पोकर, सरती पोकर बाळू मामाची लेकर, सरती पोकर बाळू मामाची लेकर, सरती पोकर बाळू मामाची लेकर. आत्मापुरते बाळू मामा त्यांचा आम्हाला आधार, आम्हाला आधार झाला सुखाचा संसार, आम्हाला आधार झाला सुखाचा संसार, आम्हाला आधार झाला सुखाचा संसार. तुम्ही जरा नात कशी काय दिसती पांढर, दिसत पांढर बाळू मामाची मेंढर, दिसत पांढर